थँक्यू सो मच सर. आणि ही मॅच आम्ही जरूर 3 ओव्हरची खेळवणार आहोत, याची नोंद घ्या दोन्ही टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम चला लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग करणारा संघ आपण या मॅच मध्ये लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचे आहेत. एका बाजूला टीम आहे उबाशी का विलियमन उबाशी आणि दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे साई एकविरा एरोली टीम. अशी मॅच खेळली जाईल. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शिबा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांच्या नावानं खेळवण्यात आलेली स्पर्धा. बॉसचं आयोजन हे आतापर्यंत टॉपला राहिलंय, तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. चांगलं आयोजन राहिलंय बॉसच्या माध्यमातून. आणि पहिला दिवस पहिल्या दिवसाचा आपण पाहिलं तर पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना जरूर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे बाशीगाव, दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे साई एकविरा एरोली टीम. अशी मॅच आहे. चला फिल्डिंग करणारी टीम कोणताही वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. जरूर वेळेचं बंधन आहे. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. बॅटर देखील सज्ज झाले दोन्ही टीम. आपला 12वा खेळाडू 12th मॅन जरूर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तुम्हाला देखील मी विनंती करेन बॉस चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळते. विशेष दुबे सध्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एक महत्वाची मॅच आजच्या दिवसामधली तुम्हाला जरूर पाहायला मिळतीये. बॉसचं आयोजन हे आतापर्यंत टॉप राहिलंय. 3 दिवसीय स्पर्धा आहे. श्री सन्माननीय आदरणीय शिबा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन्स, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन्स. अगदी पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन केलं जातं ते आपण पाहिलं तर बॉस. 3 ओव्हरची मॅच आम्ही खेळणार आहोत. पंचांचा ग्रीन सिग्नल बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कार्तिक दाखल झालाय, दुसऱ्या बाजूला मोनिशा आहे. या टीमकडून A1 जोडी बाशीगाव 11 बाशी या टीमकडून. पहिलाच बॉल पहिला चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतोय, दिशा बदलणारी गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळतीये आई एकमेरा एरोली टीमच्या माध्यमातून. एक चांगलं आयोजन, एक महत्वाची मॅच आजच्या दिवसामधली जरूर तुम्हाला पाहायला मिळतीये. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतोय, दिशा बदलतोय. दिशा बदलणारा चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळताना प्रत्येकानं पाहिलंय. चांगले मॅच. यावेळेचा बॉल रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा. विशेष दुबेची गोलंदाजी त्याचंही कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सलगचे 2 डॉट बॉल हाताळलेत. चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल विशेषच्या माध्यमातून. कोणती धाव आली नाहीये, धावा गोळा कराव्या लागतील. 3 ओव्हरची मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. होय 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. सलगचे दोन्ही डॉट आलेत. बॉलर निघालाय, सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन.
या मॅचचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येणार आहे का? कॅच पकडली जाईल का? कॉल तर दिलाय, तोपर्यंत नाही पकडली आहे कॅच. या बॉलवरती धावा टीमच्या टोटलमध्ये 2 ऍड केल्या जातील आणि या 2 धाबेनं पलक जाऊन पोहोचणारे 2चा आकडा गाठेल. 2 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धाबा आल्यात. वाशिगा बिलेबन वाशिक टीम या मॅचमध्ये बॅटिंग करतीये. दुसऱ्या बाजूला एकमिरा एरोली टीम या मॅचमध्ये कोणत्या टीमला विजय मिळेल हेही पाहावं लागेल. इलेव्हन पॅन्थर्स संघ आपण पाहिलं तर तालुका हाफ मध्ये या संघानं बक्षीस फेरीमध्ये धडक मारली आहे. या वेळेचा बॉल एकच रन. या बॉलवरती विणारे थांबवावं लागेल आणि या एका धाबेनं पलक पुढे सरकणारे 3चा आकडा गाठते. 3 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरची मॅच तुमच्या समोर आम्ही खेळवतोय. कशा पद्धतीने मॅच मध्ये कहाणी लिहिली जाईल हे बी पाहावं लागेल. पहिला चेंडू इनिंग क्रमांक 1 मध्ये पहिल्या डावामध्ये कार्तिक फेस करतोय. लेफ्ट हँड बॅटर आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका आला नाहीये. पहिल्या 4 चेंडूवरती पलकावरती धावा फक्त 3 आहेत. कोणती धावसंख्या कोणतं टार्गेट दिलं जाईल हेही पाहावं लागेल. यावेळेचा चेंडू लेफ्ट हँड आहे. लांब लचक बॉल चषकचा देखना फटका. 6 धावा. यावेळेस पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये 6 रन ऍड केल्या जातील. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधी होणार नाहीत. हा क्रिकेटचा खेळ आहे भाऊ. संयम ठेवावाच लागेल. तो संयम. पलकावरती धावा 9 तुम्हाला पाहायला मिळतात. 9 धावा आहेत. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का? एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या कन्वर्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोण येईल? स्पीडअप घ्या. चला फिल्डिंग करणारी टीम मीटिंग नको आहे. बॉलिंग साठी कुणाल दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं. आपण पाहिलं तर साई एकबिरा एरोली टीम साठी दुसरी ओव्हर घेऊन तो सध्या दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याला टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बॉल चषक मध्ये त्याच्या समोर कार्तिकला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 2चा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती 1 धावा मी ऍड करतोय. टीम 11 वरती जाऊन पोहोचली आहे. दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 1.1 चा खेळ पूर्ण झालाय. 11 रन्स आहेत. कोणतं टार्गेट सेट केलं जाईल या मॅच मध्ये हेही पाहावं लागेल दोन्ही टीमच्या दरम्यान. चला स्पीडअप घ्या. मॅचला कोणताही वेग घ्यायचा नाहीये. शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांचं आयोजन तुम्ही पाहताय. यावेळेस फटका खेळलाय हवेमध्ये. सीमा गाठणार का? सीमा पार होईल. 6 धावा यावेळेस टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. सिक्सर येताना पाहायला मिळतोय. 17 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ डब्बल पूर्ण झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. काय फटका केलाय. अप्रतिम यार. अप्रतिम फटका. बॉल चषकचा देखना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. कुणाला टप्पा शोधावा लागेल. टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. कोण बदलतोय? काय डिसिजन दिला जाईल? व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करतोय. 18 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील.
18 धाबा आहेत. स्कोर कार्ड वरती 18 रन तुम्हाला पाहायला मिळतील. 1.2 चा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हेही पाहावं लागेल. दोन्ही टीमच्या दरम्यान कोणताही स्पीडअप घेऊ नका. तुम्हाला देखील आम्ही विनंती करेन, स्पीडअप घ्या दोन्ही टीम. एक 1.2 चा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू पूर्ण झाले. 4 बाकी आहेत. बाशिगाव वाशी 18 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कार्तिका चेंडू फेसकेड कुणालच्या विरोधामध्ये पुढचा बॉल घेऊन कुणाल सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 2 चा तिसरा चेंडू हाताला जाईल. टप्पा शोधावा लागेल. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. सीमा पार होईल. अंतर गाठलं जात. यावेळेस धावा मिळतील 6 धावेसाठी हा फटका. आणि या 6 धावेनं पलक 24 वरती जाऊन पोहोचलीये. 24 धावा. रिप्ले पहा. लांबलचक दूरबरसा देखना अद्भुतनीय फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडा कट केला, फरक पडत नाहीये बॅटिंग करत असताना. कार्तिकला इझी खेळ आहे. आणखीन एक येईल का? आर 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 लांबलचक खतरनाक 6 धावा आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा आलाय. टीमची टोटल 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 30 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी स्वतःला संघर्ष करा आणि सिद्ध करा. या मॅच मध्ये हेच चालू आहे. संघर्ष चालू आहे. जिद्द, चिकाटी, कौशल्य सगळं काही तुम्हाला पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना कार्तिकच्या माध्यमातून. वा, बॉच चषक याही खेळाडूनं गाजवलंय. सलगचा दुसरा तुम्ही पाहिला. सलगचा तिसरा येणार आहे का? चार बॉलचा खेळ पूर्ण. बॉलर सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. या मॅचचा चेंडू थोडा बाहेर होता. छेडछाडी करून खेळला. 1 रन बी आली. दुसरी साठी कॉल दिलाय का? एकाच रन वरती थांबवलंय. थांबावं लागेल. कमबॅक केलाय. त्याला सांगितलं पुस्तकाचं एक पान फाटलं म्हणून अध्याय कधी संपत नसतो. पान पलटे अध्याय दुसरा सुरू. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. तू मारशील तर मी तुला रोकीन. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. एक लास्ट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा 31 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉच चषक दिवस क्रमांक 1 मधली शेवटची मॅच. शेवटचा सामना थरारक. या मॅचचा बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर उसी घेतोय. नो बॉल येताना पाहायला मिळतोय. उघडे डोळे पहा नीट. ही आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. धाव संख्या पहिलीत आता जाऊन पोहोचणार आहे. एका धाबेने पुढे सरकेल. पलक 32 वरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. एक चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 चा लास्ट बॉल. ओहो, यावेळेस दांडी 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 गुल होईल पण फ्री हिटचा बॉल होता. ओव्हर क्रमांक 3 चा गोलंदाज लगेच या. कोणताही वेळ घेऊ नका. 32 धाबा 32. 32 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील.
दीपक आलेत सध्या ओव्हर क्रमांक 3 मध्ये 32 धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 3 चा पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅटर कार्तिकला सध्या माघारी पाठवलाय. लेग स्टिक उद्ध्वस्त केला जातात. बॅटर होईल गॉन. चलो चावचा इशारा. विकेटचं पतन होईल. बॅटरला माघारी जावं लागेल. तुझंही कौतुक करावं लागेल. कार्तिक पाहिलं तर 8 बॉल 27 खेळलाय. चांगली बॅटिंग. पलकावरती धावा 32 आहेत. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हर क्रमांक 3 च्या पहिल्या चेंडूवरती विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळालंय. कार्तिकला माघारी पाठवलाय. त्याचंही कौतुक करेन. 8 बॉल 27 वरती त्याची बॅटिंग तुम्ही पाहिली. यावेळेचा बॉल फिल्डर आहे हातामध्ये. तो यावेळेस एक धाव आम्ही ऍड करतोय. पलक पुढे सरकणार आहे. 33 चा आकडा गाठतोय. 33 धावा धाव पलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. 33 रन आहेत. बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2.2 चा खेळ पूर्ण होतोय. 4 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी चालू आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये. साई एकबिरा एरोली टीमच्या माध्यमातून धाव संख्या देखील एक चांगला डोंगर रचलाय. वाशिगाव 11 बाशी या टीमनं त्यांचं कौतुक करावं लागेल. बॉस चषक मध्ये बॉलर सज्ज होईल. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी चालू आहे. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळला. अंतर गाठणार आहे का सीमा पार होईल. चेंडू 6 धावेसाठी बाउंड्री लाईनच्या पलीकडं. या बॉलवरती 6 धावा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग मोनी सुतारच्या बॅट मधून 6 धावा देणारा. 39 धावा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 बॉल कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. बॉलर सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक येणार आहे का. फिल्डर आलाय. स्टॉप तर केला. 1 रन मिळाली आहे. दुसरी साठी कॉल आहे. तोपर्यंत धावा किती मिळतील. OUT आउट होईल. बॅटर गॉन. या मॅच मध्ये विकेटचं पतन. आत्ताची एकच धाव. 40 धावा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू. नवीन बॅटर या लगेच धावत. तुम्हाला देखील विनंती आहे. शेवटचे आहेत 2 चेंडू बाकी. 40 धावा. यावेळेचा बॉल खेळलाय. 1 रन मिळणार आहे का. 1 रन मिळाली आहे. दुसरी साठी धावतात. विकेटचं पतन होईल. पंच आत्ताच्या बॉलवरती रन आहे का. 1 रन आहे. 41 धावा. 5 बॉल 1 लास्ट चेंडू. लास्ट बॉल. नवीन बॅटर या धावत प्लीज.
लास्ट बॉल. नवीन बॅटर चला लगेच धावत. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 3चा. स्पीडअप घ्यायचंय. फिल्डिंग करणारी टीम गोलंदाज चला लगेच. एक लास्ट बॉल आहे तो हाताळायचा आहे. प्रवीण आलेत. एक लास्ट बॉल होता. या बॉलवरती एक धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. पलक जाऊन पोहोचणार आहे. 42 43चं टार्गेट आहे. 43 धावा करायचे जिंकण्यासाठी. चला लगेच वाशीगाव 11 वाशी टीम आपण लगेच मैदान खाली करायचंय. स्पीडअप घेणार आहोत आपण. चला बॅटर लगेच या मैदानाच्या आतमध्ये कोणताही वेग घेऊ नका. चला बॅटर आपण या लगेच कोणताही वेग घेऊ नका. तुम्हाला देखील आम्ही विनंती करेल. बॉच चषक पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा आहेत आपण पाहिलं तर 41-42चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायचे आहेत. चला टीम मीटिंग नको आहे. फिल्डिंग करणारी टीम चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंच वेग घेऊ देऊ नका. शेवटच्या 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर 43 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. इनिंग क्रमांक 2 दुसऱ्या डावामध्ये आपण जाणार आहोत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला अमित आला बॅटिंग साठी. दुसऱ्या बाजूला दीपक आलाय या टीम कडून. एवन जोडी या टीमची तुम्हाला जरूर पाहायला मिळतीये. सय्यद एकविरा एरोली टीमच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला वाशिगाव 11 वाशी टीम कडून पहिली ओव्हर घेऊन कार्तिक दाखल झालाय. कार्तिकची गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये. कार्तिकचं देखील आज कौतुक करावं लागेल. बॅटिंगचा विचार केला तर याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आलेत. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. कटर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू हाताला जाईल. ओव्हर क्रमांक 1चा दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत. बॉच चषक मध्ये संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून सरचे स्वागत सुस्वागतम. दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू हाताला जाईल. पहिला चेंडू फटका तर खेळलाय.
यावेळेस धाबा 6 मिळतील आणि या 6 धाबेनं पहिल्या चेंडूवरती टीमचं खातं ओपन होत आहे. श्री गणेश होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 धाबा. ओहो चांगला चेंडू ऑफिल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 6 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. बॉलर सज्ज होईल. रिप्ले पहा. पडल्यानंतर काटा बदलतोय. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेचा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आहे रिव्ह्यू चेक केलं जाईल. डॉट बॉल आहे. तीन बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 6. बॉलर सज्ज झालाय. पुढचा चेंडू घेऊन आणखीन एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर काटा बदलतोय. कोण बदलतोय. दिशा बदलतोय. दिशा बदलणारी गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून चालू आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धावसंख्येला बेड्या ठोकण्यासाठी आलेला हा गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये धाबा थांबवतोय. वा गुरु वा. 6 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल. या मॅचचा चेंडू हवेमध्ये आहे. फसलाय. कॅच पकडली जाईल का. नाही पकडलीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि या 2 धाबेनं धावपलक पुढे सरकणारे 8चा आकडा गाठते. 8 धाबा. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 13 मध्ये 35 करायच्यात जिंकण्यासाठी. स्पीडअप घ्यायचंय. एक लास्ट बॉल पहिल्या ओव्हरचा तुम्हाला पाहायला मिळतोय. दत्ता जाधव साहेब तुमचं देखील आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. येराड गावचे आपलं सरचे स्वागत आहे. त्यांचं देखील सहकार्य असतं कायम. थँक्यू साहेब. असं सहकार्य करत राहा. आणि षटकार येतोय. चौदा धाबा. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14 रन स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या आता अमित स्ट्राईक इनला खेळणार आहे. पहिल्या 6 चेंडूवरती 14 धाबा आल्यात. 12 बॉल बाकी आहेत. समीकरण आता आहे 29. 29 करायचे आहेत. बाशिका विलियम बाशी टीमला आतापर्यंत साई एकविरा एरोली टीम कडून 14 धाबा आल्यात. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना 14 रन तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 12 बाकी आहेत. 12 मध्ये 29 करायचे आहेत. बॉस चषक महत्वाची मॅच. जो जिंकेल तो संघ या मॅच मध्ये पाहिलं तर प्रवास करेल. जो संघ हारेल त्या टीमचा प्रवास इथेच थांबेल. याची नोंद घ्यायची आहे. ओहो पडल्यानंतर काटा बदलेल. फिरवलाय. थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल पुढे सरकेल. आपण पाहिलं तर 15चा आकडा गाठतीये. 15 धाबा धावपलकावरती आहेत. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. या मॅचचा चेंडू खेळलाय. 1 रन मिळाली आहे. 1 रनवरती थांबवलं जाईल का. दुसरीसाठी कॉल आहे. नाहीये. 1च रनवरती थांबवलंय. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 धाव ऍड करणार आहोत. 16 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसामध्ये थांबण्याचा नक्की धाडस देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. यावे चुकांवरती चुका. धाबा या बॉलवरती 3.
2 धावा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय आणि या 2 धावेनं फलक आता पुढे सरकणार आहे. आपण पहिलं तर जाऊन पोहोचेल 18 वरती. 18 धावा. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बाकी आहेत. यावेळेस दांडी 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 गोल होईल. विकेटचं पतन. बॅटर गॉल होताना पाहायला मिळतोय. माघारी जावं लागेल या मॅच मध्ये दीपकला. OUT आउट. बॅटर गॉन. चलो जावचा इशारा. पलकावरती धाबा 18. 9 मध्ये 25 करायचे आहेत. चांगले फटके खेळावे लागतील पुढच्या 3 मध्ये. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल. वा रिप्ले दाखवला जातोय. चेंडू पडला डायरेक्ट लेग स्टिक गोल केले. प्रसाद सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला कॉल आहे. स्पीडअप घ्या. वाशिगाव विलेबन वाशी कोणताही वेग घेऊ नका प्लीज. थोडं सहकार्य करा. बॉस चषक दिवस क्रमांक 1 चा शेवटचा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉसचं आयोजन हे नेहमी टॉपला राहिलंय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1.3 चा खेळ पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सायकबिरा इरोली टीम आहे. यावेळेचा चेंडू खेळलाय. रन मिळणारे का? एकच धाव. एकाच रन वरती थांबावं लागेल आणि या एका धाबेनं फलक 19 वरती जाऊन पोहोचेल. 19 धाबा. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज प्रवीणचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर काटा कोण बदलणारी गोलंदाजी सध्या चालू आहे. वर्गातील गप्पा क्रिकेट मधला टप्पा खूप महत्वाचा आहे. चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. का आम्ही चर्चा करतोय? चर्चा करावी लागेल. चांगले मॅच. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हर क्रमांक 2 चा लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. ओहो थोडा खाली राहिलाय. क्रिकेटमध्ये खाली राहणाऱ्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात. त्याच पद्धतीने हाताळलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा. शेवटचे 6 चेंडू. 24 करायचे आहेत. 24 ची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. वाशिगाव इलेव्हन वाशी टीमला थांबवायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 24 धावा. दुसऱ्या बाजूला 24 करायचे आहेत. साई एकबिरा एरोली टीमला तुम्हाला कॉल आहे. स्पीडअप घ्या. फिल्डिंग करणारा संघ. शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हेही पाहावं लागेल. कोणती टीम मॅच जिंकेल? हे क्रिकेट आहे. मॅच कोणतीही संघ घेऊन जाऊ शकतो. क्षेत्र कोणतंही असो. तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. तिकडेही कष्ट प्रामाणिक आहेत. पण आपण पाहिलं तर धाबा येत नाहीयेत. 6 मध्ये 24 करायचे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. सध्या चेंडू सोपवलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये विनायक चव्हाणकडे. तो सध्या दाखल झालाय 3ऱ्या ओव्हर मध्ये. 3ऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विनायकचा. स्पीडअप घ्या प्लीज. फिल्डिंग करणारी टीम वाशिगाव इलेव्हन वाशी प्लीज आपण वेळ घेऊ नका प्लीज. थोडं सहकार्य करायचंय. ओव्हर क्रमांक 3 चा पहिला चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. फलंदाजी करत असताना प्रसादच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारा गोलंदाज सध्या ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू थोडा बाहेर राहिला. वाईट +1 मिळणार आहे. 2 धावा आम्ही ऍड करतोय. मॅच बनू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे भाऊ. 6 मध्ये आता तुला 22 करायचे आहेत. 6 मध्ये 22 झाल्या तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ साई एकबिरा इलोनी टीम विजय मिळवू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. बॉलर सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 3 चा पहिला चेंडू. आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढणं म्हणजे गोलंदाजी. हेच चालू आहे. 5 मध्ये 22. क्रिकेट मधला बुंदा चेंडू तो सध्या हाताळलाय. जट्टीश यॉर्कर. या बाईचा चेंडू वेगाला हाताळलाय. याही बॉल वरती एकच रन मिळणार आहे. वेग भरपूर आहे. वेग आहे. अचूकता आहे. टप्पा आहे. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज सध्या ओव्हर क्रमांक 3 मध्ये चालू आहे.
30 गोलंदाजी. वा, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हेही जाणून घेतलं जात आहे. याला म्हणतात गोलंदाजी. क्लास आहे, अप्रतिम आहे, तुझंही कौतुक करावं लागेल. 4 मध्ये आता 21 करायचे आहेत. फलकावरती 22 धावा. बॉलर सज्ज. पुढचा बॉल घेऊन यावेळेस खेळलाय, हवेमध्ये आहे, फिल्डर येणार आहे. कॅच पकडली जाईल का? कॅच ड्रॉप. ट्वेंटी 23 धाबा. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलर सज्ज. यावेळेचा चेंडू थोडा बाहेर राहिला. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. दिशा थोडीशी खराब राहिली आहे. 24 धाबा. 24. तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील शेवटचे 3 बॉल कशा पद्धतीने हाताळले जातील. अमित पाहिलं तर 3 बॉल 1 धाव. प्रसाद पाहिलं तर 5 बॉल 3 धावा. 3 मध्ये 19 ची गरज आहे. मॅच बनू शकते. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेचा चेंडू थोडा खाली राहिलाय, बाहेर आहे. वाईट बॉल. 18 करायचे आहेत 3 मध्ये. तीन बॉल 18. स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप घ्या. वाशिगा बिलेमरबाशी टीम थांबवाव्या लागतील. 3 मध्ये 18. तिकडे करायच्या 3 मध्ये 18. सायकविरा एरोली टीमला. अमित स्ट्राईक एंडला आहेत. तिन्ही मोठे फटके खेळावे लागतील तर मॅच बनेल. यावेळेचा चेंडू टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं काय आहे हे 3ऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे तुम्हाला बॉस चषक मध्ये पाहायला मिळते. वा, 2 मध्ये आता 18 करायचे आहेत. पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळलेत. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारा गोलंदाज. आणखी एक चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. फिल्डर येणार आहे. स्टॉप केला जाईल का? स्टॉप केलाय. यावेळेस एकच धाव मिळेल. 1 मध्ये 17 ची गरज. 26 झाल्यात. शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये बॉस चषक दिवस क्रमांक 1 मधली. उद्याचा दुसरा दिवस. नक्की उपस्थित राहा. उद्या देखील थरारक सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि परवाचा फायनलचा दिवस बॉस चषकचा 3 दिवसीय स्पर्धा. या मॅचचा बॉल हवेमध्ये आहे. या मॅच मध्ये विजय कोणाला मिळणार आहे? कॅच पकडली आहे. चांगली फिल्डिंग. या मॅच मध्ये पाहिलं तर वाशिका बिलेमरबाशी टीमला विजय मिळवलाय. हार्ड लक बॅड लक. सायकविरा एरोली टीम. बॉस चषक सकाळपासून तुम्ही पाहताय पहिला दिवस संपला असं जाहीर करतोय. आणि उद्या नक्की आपण पाहिलं तर वेळेवरती या खेळाडू वर्ग 8 वाजता पहिला सामना खेळवला जाणार आहे या स्पर्धेमधला. याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या दिवसामध्ये कित्येक इतिहास कित्येक खेळाडूंनी आपल्या नावावरती केलेत. संस्थापक अध्यक्ष शिवाज यादव बॉस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक. कुठेही जाऊ नका. उद्याही या. आपलं हक्काचं मैदान RSA मैदान गोठिवलीचं इथेच यावं लागेल उद्या बॉस चषक बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी, खेळण्यासाठी आणि जगण्यासाठी. पहिला दिवस असा संपला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.